Hello student, we are seeing 3.4 statement of purpose means SOP. In previous video we saw what is the statement of purpose. स्टेटमेंट ऑफ पर्पज काय हे आपण प्रीवियस व्हिडिओ मध्ये बघितलं होतं, आधीच्या व्हिडिओ मध्ये बघितलं होतं. So what is the statement of purpose? Yes, it is an application made a university to seek admission to a particular course. What is SOP? Yes, it is an application. SOP काय एक प्रकारची अप्लिकेशन आहे जी आम्हाला एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये एखाद्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असेल, त्या प्रवेश घ्यायच्या वेळेस आम्हाला जी अप्लिकेशन लिहायची असते त्या अप्लिकेशनला SOP सब्जेक्ट स्टेटमेंट ऑफ पर्पज असं म्हणतात. इट इज सब्जेक्टिव्ह इन नेचर. ही काय सब्जेक्टिव्ह इन नेचर असते आणि 500 वर्ड जवळपास 500 वर्ड्स मध्ये काय आम्हाला डिस्क्राईब करायचं असते. मात्र वी सॉ दॅट की अकॉर्डिंग टू युनिव्हर्सिटी यस लेंथ ऑफ SOP इज डिफरंट. मात्र जशी ज्या पद्धतीने युनिव्हर्सिटी बदलली तर काय त्याची शब्द मर्यादा काय कमी जास्त होऊ शकते आणि वेगवेगळ्या प्रकारची आम्हाला SOP ची वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी काय डिमांड सुद्धा करते. त्याचप्रमाणे SOP is different on the different levels, like undergraduate level. On undergraduate level it is different, postgraduate level it is different, and the doctorate level is also different. म्हणजे वेगवेगळ्या लेवलवर वेगवेगळ्या प्रकारची काय SOP लिहायची असते. Now today we are going to see the format of SOP. SOP चा फॉर्मॅट कसा असते, because it is a new thing which add in our 12th स्टँडर्ड सिलेबस. इट इज न्यू फॉर अस. आपल्यासाठी काय ही नवीन आहे, विद्यार्थ्यांसाठी नवीन आहे. मात्र विद्यार्थ्याला 12वी झाल्यानंतर युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेताना इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर देम. मात्र विद्यार्थ्यासाठी काय खूप इम्पॉर्टंट होणार आहे. सो नाउ वी सी द फॉर्मॅट ऑफ द SOP चा फॉर्मॅट कसा असला पाहिजे. नाउ वी गोइंग टू सी. यस, the statement of purpose should be written in around 500 words, tentatively in 5 to 6 paragraphs. Listen here, the first requirements of SOP मध्ये पहिल्यांदा the length of SOP is near about the 500 words and tentatively in 5 to 6 paragraphs. जवळपास काय 5 ते 6 पॅराग्राफ मध्ये लिहायचं आहे आणि जवळपास किती वर्ड्स मध्ये लिहायचे आम्हाला 500 वर्ड्स मध्ये लिहायचे. लक्षात ठेवायचं आम्हाला बोर्डाच्या पेपर मध्ये SOP किती शब्दामध्ये लिहायची आहे 500 शब्दामध्ये लिहायची आहे आणि इट इज राईट इन 5 to 6 पॅराग्राफ्स. 5 ते 6 पॅराग्राफ मध्ये आम्हाला लिहायचे आहे. इट इज द फर्स्ट थिंग इसेन्शियल टू राईट द SOP. नाउ वी सी. यस, SOP ची बिगिन कशी करायची, SOP लिहिताना सुरुवात कशी करायची. नाव सी बिगिन विथ युअर इंट्रोडक्शन. यस, यू शुड बिगिन SOP विथ युअर इंट्रोडक्शन. आपला स्वतःचा परिचय देऊन काय SOP ला लिहायला काय सुरुवात करायची. टॉक अबाउट युअर पर्सनल बॅकग्राऊंड. देन यू शुड राईट अबाउट युअर पर्सनल बॅकग्राऊंड, युअर मेंटल मेकअप अँड युअर एम इन लाईफ. यस, यू शुड राईट दीज थिंग्स इज इन द फर्स्ट पॅराग्राफ. म्हणजे तुम्हाला पहिल्या पॅराग्राफ मध्ये काय करायचं आहे. यस, यू शुड गिव्ह युअर इंट्रोडक्शन, राईट अबाउट युअर पर्सनल बॅकग्राऊंड, युअर मेंटल मेकअप अँड युअर एम इन लाईफ. या गोष्टीचा तुम्हाला उहापोह त्या पहिल्या पॅराग्राफ मध्ये करायचा आहे. म्हणजे तुमचा स्वतःचा परिचय, तुमचं पर्सनल बॅकग्राऊंड काय आहे, देन युअर मेंटल मेकअप, how you are mentally make up for taking the education in that university and your aim in life. आणि तुमच्या जीवनातलं लक्ष्य काय या 4 गोष्टीचा उल्लेख तुम्ही पहिल्या पॅराग्राफ मध्ये करायचा आहे. ओके, नाउ वी सी द सेकंड पॅराग्राफ. द सेकंड पॅराग्राफ शुड स्पीक अबाउट व्हाय यू विश टू जॉइन दिस स्पेसिफिक प्रोग्राम कोर्स युअर एरिया ऑफ इंटरेस्ट. लिसन हिअर, त्या फॉर्मॅट ऑफ SOP च्या सेकंड पॅराग्राफ मध्ये काय करायचं आहे. The second paragraph should speak about why you join. Yes, तुम्हाला लिहायचं आहे की why you want to join to that particular course. तुम्हाला तो जो ज्या कोर्ससाठी तुम्ही काय ऍडमिशन घेणार आहे, ज्या पर्टिक्युलर प्रोग्रामसाठी किंवा कोर्ससाठी तुम्हाला ऍडमिशन पाहिजे आहे ती का बरं
तुम्हाला त्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचे आहे, यू शुड राईट अबाउट इट इन द सेकंड पॅराग्राफ. सेकंड पॅराग्राफमध्ये त्याच्याविषयी तुम्हाला लिहायचं आहे की तुम्हाला त्या पर्टिक्युलर कोर्स किंवा प्रोग्रामसाठी का बरं ऍडमिशन घ्यायचे आहे, हे तुम्हाला सेकंड पॅराग्राफमध्ये लिहायचं आहे. यू शुड ऑल्सो राईट युअर एरिया ऑफ इंटरेस्ट, वाय यू आर इंटरेस्टेड इन दॅट इंटरेस्टेड फॉर दॅट कोर्स ऑर प्रोग्राम, यू शुड राईट इन द सेकंड पॅराग्राफ. म्हणजे का बरं तुम्ही त्या कोर्ससाठी किंवा प्रोग्रामसाठी इंटरेस्टेड आहे हे तुम्हाला सेकंड पॅराग्राफमध्ये लिहायचं. नाउ इन द थर्ड पॅराग्राफ राईट अबाउट युअर क्वालिटीज that would be helpful or suitable for this career goal or objective. Yes, now in the third paragraph you should write about the qualities in yourself. तुमच्यामध्ये कोणती क्वालिटीज आहे की ड्यू टू that quality helpful to you to achieve your objective or goal in that field. म्हणजेच तुम्हाला थर्ड पॅराग्राफमध्ये तुमच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या क्वालिटीज आहे की ज्या क्वालिटीज तुम्हाला मदत, त्या क्वालिटीजची तुम्हाला मदत होऊ शकते तुमच्या जीवनामधलं लक्ष साध्य करण्याकरता, लक्ष गाठण्याकरता, तुमचं जे ऑब्जेक्टिव्ह असेल जीवनामधलं, तुमचं जीवनामधलं जर गोल असेल, जे एम असेल ते पूर्ण करण्याकरता तुमच्यामधल्या कोणत्या क्वालिटीजची तुम्हाला मदत होऊ शकते. यू शुड राईट इन द थर्ड पॅराग्राफ. Show how your hobbies and extracurricular activities would be helpful in the strengthening your goals. You should also write about your hobbies. You should also write about your extracurricular activities. तुमच्या काही आवडीनिवडी असते, यस, काही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असते, यस. सो यू शुड राईट डाऊन, यस, की तुमच्यामधल्या म्हणजे तिसऱ्या पॅराग्राफमध्ये तुम्हाला काचा यू शुड राईट अबाउट क्वालिटीज इन युअर सेल्फ. तुमच्यामधल्या क्वालिटीज लिहा, तुमच्या हॉबीज लिहा, तुमच्या तुम्ही कोणत्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्व आहे हे लिहा. आणि यू शुड राईट हाऊ दीज एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, हॉबीज अँड क्वालिटीज इन यू हेल्पफुल टू गेट युअर गोल. तुम्हाला तुमच्या आयुष्यामधलं जे काही लक्ष असेल, गोल असेल ते मिळवण्यासाठी या सगळ्या हॉबीज असेल, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असेल किंवा क्वालिटीचा कशा प्रकारे तुम्हाला उपयोग होईल, यू शुड राईट इन द थर्ड पॅराग्राफ. हे थर्ड पॅराग्राफ मध्ये लिहायचं आहे. नाउ इन द फोर्थ पॅराग्राफ मेन्शन युअर एक्सपिरियन्स इन दिस फील्ड और एनी इंटर्नशिप प्रोजेक्ट यू हॅव डन. यस, फोर्थ पॅराग्राफ मध्ये काय लिहायचं आहे, यू शुड राईट युअर एक्सपिरियन्सेस इन पर्टिक्युलर फील्ड वेअर यू वॉन्ट. यस, ज्या फील्डमध्ये तुम्ही ज्या अभ्यासक्रमासाठी तुम्हाला काय ऍडमिशन पाहिजे आहे, सपोज इफ यू हॅव एक्सपिरियन्स इन दॅट फील्ड, जर त्या फील्डमधलं तुम्हाला काय एक्सपिरियन्सेस असेल तर यस, की यू शुड देन यू शुड राईट. यस, तुम्ही इंटर्नशिप केली असेल कुठे एखाद्या याच्यामध्ये, यू शुड राईट अबाउट दॅट ऑल्सो. त्या इंटर्नशिप विषयी सुद्धा लिहा. म्हणजे समजा तुम्ही एखादी व्यावसायिक अभ्यासक्रमाला तुम्हाला जर ऍडमिशन पाहिजे असेल आणि तिथे त्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या संबंधित तुम्ही तुमचा जो एक्सपिरियन्स असेल, कुठे इंटर्नशिप केली असेल, तर यू शुड ऑल्सो राईट अबाउट दॅट इन द फोर्थ पॅराग्राफ. त्याच्याविषयी तुम्हाला चौथ्या पॅराग्राफ मध्ये लिहायचं आहे. यू कॅन स्टेट समथिंग विच मेक्स यू डिस्टिंक्ट फ्रॉम द अदर अप्लिकंट्स. तुम्हाला हे सुद्धा म्हणजे यू शुड राईट युअर एक्सपिरियन्सेस, यू शुड राईट अबाउट युअर इंटर्नशिप इन दॅट पर्टिक्युलर कोर्सेस. ओके, and you should also write how you are distinct from the other applicants. तुम्हाला हे सुद्धा लिहायचं आहे की तुम्ही बाकीचे जे अप्लिकंट आहे, बाकीचे जे स्टुडंट आहेत त्या अभ्यासक्रमासाठी त्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेणारे, त्यांच्यापेक्षा तुम्ही कसे वेगळे आहे, यू शुड राईट दॅट. कारण की तुमच्या एसओपीच्या आधारावर तुम्हाला त्या युनिव्हर्सिटीमध्ये काय मिळणार आहे, ऍडमिशन मिळणार आहे, प्रवेश मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे इट इज इसेन्शियल फॉर यू टू यू शुड डिस्क्राईब हाऊ यू आर डिस्टिंक्ट फ्रॉम द अदर स्टुडंट्स इन. यस, ना यस, नंतर बघा मी सांगितलंय की आम्हाला एसओपी 5 ते 6 पॅराग्राफ मध्ये लिहायचे आहे. समजा आमचा 5वा पॅराग्राफ हा शेवटचा पॅराग्राफ असेल, म्हणजे कंक्लुडिंग पॅराग्राफ असेल, तर मग काय, स्टेट हाऊ ऍडमिशन टू धिस पर्टिक्युलर कोर्स युनिव्हर्सिटी वुड बी बेनिफिशियल टू यू अँड हाऊ यू लुक ॲट इट फ्रॉम ए लॉंग टर्म कॅरियर पर्स्पेक्टिव्ह. 5व्या पॅराग्राफ मध्ये तुम्हाला हे लिहायचं आहे की तुम्ही
स्टेट हाऊ ऍडमिशन टू दिस पर्टिक्युलर कोर्स युनिव्हर्सिटी वुड बी बेनिफिशियल. म्हणजे तुम्ही त्या पर्टिक्युलर कोर्समध्ये त्या म्हणजे तुम्ही त्या ज्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊन आलेले आहेत, ज्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेऊन आलेला आहे तो अभ्यासक्रम आणि ती युनिव्हर्सिटी तुम्हाला कसे फायदेशीर, बेनिफिशियर्स म्हणजे फायदेशीर साबित होणार आहे. यू शुड राईट अबाउट दॅट. You should write in the fifth or concluding paragraph how you look at it from a long term career perspective. आणि म्हणजे त्या अभ्यासक्रमासाठी त्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतल्यासाठी तुम्हाला बेनिफिशियल कसं राहील, तुम्हाला करिअर निवडण्यासाठी तुम्हाला समोरच्या लाईफमध्ये तो अभ्यासक्रम किंवा ती युनिव्हर्सिटी मधला तो अभ्यासक्रम कसा फायदेशीर होईल, तुमचं जीवन कशा प्रकारे उज्ज्वल होईल. यू शुड राईट इन द कंक्लुडिंग पॅराग्राफ. इन दिस वे यू शुड राईट एसओपी इन 5 पॅराग्राफ्स. पहिल्या पॅराग्राफ मध्ये काय लिहायचं, तुम्हाला इंट्रोडक्शन द्यायचं आहे, स्वतःचं पर्सनल बॅकग्राऊंड विषय लिहायचा आहे, युअर मेंटल मेकअप अँड युअर एम लिहायचा आहे. मग 1 by 1 जे आपण बघितलेलं आहे. सेकंड पॅराग्राफ मध्ये काय लिहायचं आहे, थर्ड पॅराग्राफ मध्ये काय लिहायचं आहे, फोर्थ पॅराग्राफ मध्ये काय लिहायचं आहे आणि कंक्लुडिंग पॅराग्राफ मध्ये काय लिहायचं आहे आपण बघितलेलं आहे. राईट द स्टेटमेंट ऑफ पर्पज इन क्लिअर अँड लुसिड लँग्वेज. यस, इट्स अ इम्पॉर्टंट. आपण आपल्याला एसओपी जे आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज 5 ते 6 पॅराग्राफ मध्ये लिहायचं आहे. मात्र हे 5 ते 6 पॅराग्राफ लिहिताना यस राईट द स्टेटमेंट ऑफ पर्पज इन क्लिअर अँड लुसिड लँग्वेज. यस, यू शुड राईट एसओपी इन क्लिअर अँड लुसिड लँग्वेज. यू शुडंट राईट इन द कॉम्प्लेक्स लँग्वेज. गुंतागुंतीच्या भाषेमध्ये आपल्याला एसओपी लिहायचं नाही, तर काय क्लिअर त्या युनिव्हर्सिटीमधली जी ऍडमिशन कमिटी असेल त्या ऍडमिशन कमिटीला समजेल या लँग्वेज मध्ये आम्हाला काय एसओपी लिहायची आहे. डू नॉट मेक स्पेलिंग और कन्स्ट्रक्शन मिस्टेक. यस, द सेकंड थिंग इज दॅट डू नॉट मेक स्पेलिंग और कन्स्ट्रक्शन मिस्टेक. तुम्हाला एसओपी लिहिताना साध्या सरळ भाषेमध्ये लिहायची आहे. डू नॉट मेक स्पेलिंग और कन्स्ट्रक्शन मिस्टेक. तुम्हाला स्पेलिंग मिस्टेक किंवा कन्स्ट्रक्शन मिस्टेक सुद्धा त्याच्यात नको आहे. यू शुड बी कन्व्हिन्सिंग. आणि यस, इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तुमची एसओपी कशी पाहिजे, कन्व्हिन्सिंग पाहिजे. बाय रिडिंग युअर एसओपी यस दॅट युनिव्हर्सिटी ॲट वन्स रेडी टू गिव्ह यू द ऍडमिशन. द कमिटी ऑफ दॅट युनिव्हर्सिटी ॲट वन्स रेडी टू गिव्ह यू द ऍडमिशन. ती तुमची एसओपी वाचल्याबरोबर काय ती जे युनिव्हर्सिटीची ऍडमिशन कमिटी असेल त्याने तुम्हाला काय ऍडमिशन दिली पाहिजे. म्हणजेच युअर एसओपी मस्ट बी कन्व्हिन्सिंग. काय कन्व्हिन्सिंग, त्यांना कन्व्हिन्स करणं, तुमच्याविषयी कन्व्हिन्स करणारी असली पाहिजे. शो डिटर्मिनेशन इन युअर करिअर. यस, त्याच्यामधलं तुमचं काय डिटर्मिनेशन म्हणजे दृढ निश्चय. तुमचा त्या करिअर विषयी, त्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून करिअर करण्याविषयी, कशा प्रकारे तुम्ही करिअर करणार आहे याविषयी तुमचं डिटर्मिनेशन दिसलं पाहिजे. युअर पर्पज ऑफ चुजिंग धिस पर्टिक्युलर कोर्स अँड युनिव्हर्सिटी शुड बी इन अकॉर्डन्स विथ युअर करिअर. यस, की त्या युनिव्हर्सिटी मधला तो पर्टिक्युलर कोर्स किंवा त्या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून हाऊ यू विल बी सक्सेस इन युअर लाईफ. यस, दॅट मस्ट बी शो थ्रू युअर एसओपी. ती गोष्ट तुमच्या एसओपीच्या माध्यमातून त्यांच्या लक्षात आली पाहिजे. रिमेंबर दॅट युअर पर्सनॅलिटी इज रिफ्लेक्टेड थ्रू धिस. यस, कारण की बघा युअर पर्सनॅलिटी, हाऊ your personality is, yes, that must reflect through your SOP. तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, हाऊ यू आर, तुम्ही कसे आहे, हे सगळं कशातनं रिफ्लेक्ट झाले पाहिजे तुमच्या एसओपी मधनं त्या ऍडमिशन कमिटी सोबत काय ऍडमिशन कमिटी समोर काय रिफ्लेक्ट झालं पाहिजे. म्हणून एसओपी जर आपली चांगली असेल तर वी विल गेट ऍडमिशन इन दॅट युनिव्हर्सिटी फॉर पर्टिक्युलर कोर्सेस. हायलाइट युअर क्वालिटीज. यस, while writing the SOP आपण बघितला SOP it is an essay type. It is a subjective in nature आणि त्याच्यामुळे you should also highlight your qualities, life experience in such a way that your application should stand out from the rest. म्हणजे तुम्हाला काय तुमच्या क्वालिटीज हायलाइट करावं लागेल तिथे. तुमचे जे काही एक्सपिरियन्स असेल you should also highlighted it की ज्यामुळे युअर अप्लिकेशन शुड स्टँड आउट फ्रॉम द रेस्ट. की बाकीच्या पेक्षा तुमची अप्लिकेशन उठवून दिसली पाहिजे. ओके, फॉर इट यू शुड ऑल्सो हायलाइटेड युअर क्वालिटीज, युअर एक्सपिरियन्सेस, युअर करिअर गोल्स, युअर
abilities. Okay, in this way you should write SOP. It is a format of SOP. Students, here few samples of SOP is given in our textbook on page number 155 and 156 and 157. इथे आपल्या टेक्स्टबुक मध्ये 155 पेज नंबर, 156 पेज नंबर आणि 157 पेज नंबर मध्ये काही सॅम्पल एसओपी दिलेले आहे. यू शुड रीड इट अँड ट्राय टू राईट SOP फॉर गेटिंग द ऍडमिशन फॉर पर्टिक्युलर कोर्स इन युनिव्हर्सिटी बाय युअरसेल्फ. आणि याच्याहून तुम्ही काय लिहिण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. नाउ वी आर गोइंग टू सी द second example or sample. Listen. Ever since childhood, the functions of the economy have fascinated me. I love being able to understand and use economic theories and enjoy challenging myself to find connections between its different sectors. I have been captivated by the way this subject is applied in everyday life in the most basic of ways. For example, for examples, deciding what brand of milk to buy and how it can also influence something as major as the exchange rates. Living in India, I am no stranger to economic problem like unemployment and poverty. By increasing my knowledge in this subject, I hope to better understand these problems and find possible solutions. Now see here students, it is the first paragraph of our SOP, ज्यामध्ये काय आपलं स्वतःचं इंट्रोडक्शन आपण दिलेलं आहे आणि आपल्या पर्सनल बॅकग्राऊंड विषयी वगैरे आपण त्याच्यामध्ये काय आपण आपलं पर्सनल बॅकग्राऊंड वगैरे काय याच्यामध्ये काय ऍड केलेलं आहे. आय ॲस्पायर टू स्टडी इकॉनॉमिक प्रिन्सिपली बिकॉज ऑफ द युनिव्हर्सिटी, because of the diversity of both the subject and its application, and because I find it fascinating and challenging at the same time. Having studied the subject throughout my high school, I believe that the possible depths to which it may be studied are almost endless, and the number of real situations to which it is relevant is similarly vast. In addition to keeping abreast with the world economy, I am also interested in studying the quirkier fields of the economics, and I aspire to further study the ideas of behavioral economics and rational decision making to contribute to improving our explanations of market events. I book that really intrigued me is Thinking Fast and Slow by Daniel Kahneman, and intensify my desire to delve deeper into the field. Now it is a second paragraph. आणि ह्या सेकंड पॅराग्राफ मध्ये काय दिलेलं आहे? Yes, it is about why you want to join in that program or why you want to join for that course. To further understand the practical applications of economics, I interned at an auditing firm. This helped me realize how economics and finance play a key role in running of business. My subject choice of economics and accounts through junior college has helped me grasp analytical concepts at a blistering pace, and I believe I am well equipped to face the challenge of studying economics at degree level. I am aware that economics is strongly related to maths, and for that reason I have studied more rigorous topics that I will further develop at the university level, including calculus and the statistic models. Now it is a third paragraph, आणि या थर्ड पॅराग्राफ मध्ये काय दिलेलं आहे? यस, त्याच्यामध्ये दिलेलं आहे की व्हॉट आर द क्वालिटीज इन युअरसेल्फ. त्या व्यक्तीमध्ये काय कोणत्या क्वालिटीज आहे, त्यांच्या करिअरचे ऑब्जेक्टिव्ह काय आहे, त्याच्या हॉबीज काय आहे, एक्स्ट्रा करिक्युलर
कोणत्या कोणत्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये तो पार्टिसिपेट आहे, ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी त्या थर्ड पॅराग्राफ मध्ये दिलेल्या आहे. नाउ वी सी द फोर्थ. वन ऑफ द एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज दॅट ओपन मी टू अ होल न्यू पर्स्पेक्टिव्ह on world economy was the Indian Model United Nations Conference, in which I was the press corps writer assigned to the economic committee. This has helped me understand the intricacies of the world economy, given me a chance to discuss and puzzle over economic issues, and challenge me to think in ways I have never before. बघा हा ऍक्च्युली हा फोर्थ पॅराग्राफ आहे आणि याच्यामध्ये सुद्धा काय त्याच्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज विषय दिलेला आहे, बिकॉज दिस एसओपी इज इन द 7 पॅराग्राफ्स. कारण की हे 7 पॅराग्राफ मध्ये लिहिलं आहे, त्याच्यामुळे त्याच्या जे काही क्वालिटीज आहे, त्याच्या जे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहे, इंटरेस्ट आहे, त्याच्यासाठी त्यांनी एक पॅराग्राफ जास्त वाढवलेला आहे. My passion for writing led me to secure the position of sub-editor of the school magazine committee, where I review and edited essays to be published. I was selected as a students council representative, and my duties involve acting as an interface between the students and the board of governors, putting forth the issue faced by students and working towards solutions for them. I also took part in the Youth Icon Award. I was identified as an important member of my group and performed the task of successfully guiding my team through many expeditions. बघा हा 5th पॅराग्राफ आणि या 5th पॅराग्राफ मध्ये काय यस त्याचे जे काही एक्सपिरियन्सेस आहे, इंटर्नशिप आणि एक्सपिरियन्सेस वगैरे जे आपल्याला काय 4th पॅराग्राफ मध्ये लिहायचं आहे, त्या 4th पॅराग्राफचीच माहिती हा 5th पॅराग्राफ मध्ये दिलेली आहे. कारण की एक एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीसाठी एक पॅराग्राफ वाढवलेला होता, त्याच्यामुळे म्हणजे त्याचा एक्सपिरियन्स याच्यामध्ये दिलेला आहे या पॅराग्राफ मध्ये. I enjoy playing badminton as often as I can. Badminton has taught me a vital lesson to face the consequences of poor shot. I have learned not to dwell on my mistake but to accept them and move on, because the most important shot in badminton is the next one. I am an amateur guitarist. म्युझिक हेल्प मी रिलॅक्स अँड अनविन. याच्यामध्ये या पॅराग्राफ मध्ये काय त्याचे काही जे काही इंटरेस्ट आहे आणि त्या इंटरेस्ट मधनं त्याचं लाईफ कशा प्रकारे त्यांनी लेसन्स घेतलेले आहेत, सबक घेतलेला आहे, हे त्या या पॅराग्राफ मध्ये दिलेला आहे. आय फर्मली बिलीव्ह दॅट द अनालिटिकल टूल्स फ्रॉम द फील्ड्स ऑफ द इकॉनॉमिक्स अँड मॅथमॅटिक्स आर इसेन्शियल फॉर अ डीप अंडरस्टँडिंग ऑफ द वर्ल्ड. आय नो दॅट द युनिव्हर्सिटीज इन डेली अँड देअर fantastic economics departments can help me realize my dream of simplifying the complexity behind the economic situation. आणि त्याच्यामध्ये ओव्हरऑल त्यांनी त्याला का बरं ऍडमिशन पाहिजे आहे हे त्यांनी त्या पॅराग्राफ मध्ये काय सांगितलेले आहे. इन दिस वे स्टुडंट्स यू शुड ट्राय टू राईट SOP for examination point of view and also for getting the admission in the after completing your 12th standard. Okay, now in brainstorming parts, few activities are given in the brainstorming parts. Yes, you will try to find out their answers. Okay.